लोग कितना साल लगा ये करने के लिए? 16 साल 16 साल। 16 साल अच्छा अच्छा भारी भारी फोटो काढायला लाग नमस्कार मित्रांनो, मी जेली ड्रमर म्हणजे प्रसाद मिस्त्री तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आज आपण चाललो आहे शिर्डीला आणि मी आहे, साई आहे आणि लालू आहे. तर आम्ही तिघजण आज शिर्डीला चाललो आहे आणि कारण असं आहे की ह्यावर्षी साई सेवक म्हणजे शिर्डीची मानाची पालखी साई सेवक मंडळ दादर मुंबई पोरं आपली शिर्डीला चालत गेलेत. तर ह्यावर्षी मी चालत गेलो नाही आणि त्यामुळे आपले पालखीचे ब्लॉग आलेले नाही आहेत. तर आता आम्ही आहे घाटकोपर डेपोला. बघू शकता चंद्रयान पाटी, व्ह्यू चांगला येतो जरा असं ना असं. हां बघा आता व्ह्यू. तर चाललो आता आपण शिर्डीला आणि पोरांना आपण तिकडे भेटणार आणि गेलं आहे. आता आम्ही डायरेक्ट शिर्डीला जाणार. शिर्डीवरून पोहेगाव एक गाव आहे, तिथे आपली उद्या पालखी थांबणार आहे. उद्या 8वा दिवस आहे पालखीचा आणि 24ला आहे तो रामनवमीच्या एक दिवस अगोदर पालखी पोचणार. तर उद्या आपण डायरेक्ट शिर्डी गावात जाणार, रूम वगैरे घेणार, फ्रेश वगैरे होऊन परत आपण रात्री पोहेगावात जाणार आणि पालखीचे मजा घेणार, म्हणजे आनंद लुटणार. साई भक्त म्हणजे गीत वगैरे सगळं असणार. आणि आपण आता बसची वाट बघतोय. आपल्या भावाला साई आहे, परत आपल्या भावाला रोको गोळी घेतली आहे. भावाची कंडिशन खूप खराब आहे. काय नाही हां, तर गोळी घेतली आहे तर त्याला आता बरं वाटेल थोड्या वेळात. नाहीतर हा रॉकेट भावाला लावायला लागणार आहे. चंद्रयान. तर बस आल्यावरती आपण भेटूया. तर अरे भाई माझी बॅग तर घ्या. चला चला बस आली आहे. आला दे शिर्डी फायनली. बस है भाई, चलो. हे किती आहे? हा यही है क्या? चलो बस. चला आपला बस पण भेटलेली आहे. डायरेक्ट लांबले साई समोर आहे, साई बंद्रे आणि लालू टिफिन दाखवलं. हवा विकासच्या धावला. दोघांची भांडणं चालू सीटसाठी. दोघांची भांडणं चालू आहेत. आला आला शेवटी भाऊ आला आपला. ये भावा, भाऊ आला शेवटी. त्याच्यात टॉवेल पण मीच घेणार. टॉवेल बघ ना भाऊ, तुझ्या बॅगेतून गायब करतोय मी. चलो भाऊ आलेला आहे. वाजलेल्या 2. मी मस्त झोप बीप काढून आलो आहे. 20 मिनिटासाठी आपल्या हॉटेलवर थांबलेलं आहे. बघा हॉटेल, आपली बस खाली की नाही. लालूभाई धुरंधर पिक्चर बघतोय पार्ट 2. कितपर्यंत आला लालू? अर्धा झालाय पण पळवतोय. 4 तासाचा पिक्चर भाऊ 2 तासात बघून झालाय, तरी अर्धा बाकी आहे. आता बघूया काय खायला आलेलं आहे. वाजलेले आहेत 2. चलो सुरुवात झाले भाई. 20 मिनिट आहेत फक्त.
जातो आणि थोडा वेळ भेटतो तुम्हाला. हा सोडून गेलं हाय पाहिजे. हा चल. हा सगळ्यांना विचारतात कुठे जायचं आहे. सगळ्यांना विचारतात. आजोबा बोलतात पहिला मला, आजोबा म्हणतात मला पहिला चादर द्या. थंडी वाजते त्यांना चादर दादू. थंडी थंड पाहिजे रे. थंड पाहिजे रे. उठले शेवटी चादर आणले बाबांना. बाबांनी चादर घेतली. साई तुला आधी चादर. हा तू हे पडदे घे भाई. हा आपलं झालंय जेवण वगैरे. आता डायरेक्ट शिर्डी. चला हवा एसीची फुल हवा घ्यायची आहे. हे काय बटणं काय कामाची नाहीत. हे बघा काय कामाचं नाही बटन लालू. माहिती राहू दे असंच फास्ट राहू दे. सगळं चालू करूया. बाबांना अजून थंडी वाजू दे. बाबांच्या इथेच फिरूया आपण. हवा बाबा फुल ऑन आहेत. चला सगळ्यांना विचारतात. चलो साई बांधले नवरी सारखं बसलाय बघा. आता बघा आता नीट बसला. पहिला नवरी बसत ना ह्याच्यामध्ये. लालू कशामध्ये बसतात पालखीत बसत ना नवरी. त्याला जशी हळद बिळद लागत तशी. चला आता लाईटी बिटी पण झाली. ते म्हटले झोपा. लालूबाईचा धुरंधर पिक्चर चालू आहे पळत पळत. चला आम्ही पण झोपतो परत. स्वतःची सीट सोडून पिक्चर गर्दी एकदम. तिथे सगळं गायब. काढून आणायची दाढी दिशा काढून एक सीट झाली. एका सीटमध्ये तू आम्ही शिर्डी गावात निघालो. फायनली आता पोहोचलेलो हे बघा बाबांच्या इथेच मंदिराजवळ. आणि मंदिराच्या बाजूलाच आम्ही धूप आरती चालू झालो. हा आहे ना. तर बाबांची आरती पण झाली आणि आम्हाला आरतीचा थोडासा लाभ भेटला. आता आम्ही रूमचा काय पेन संपला लिहून. फक्त नाव भावाचे अक्षर बघा. कोंबडीचे बाय. आयडी प्रूफ दे. तुझं ना देते मोबाईल मध्ये देऊ. तर माझ्यातलंच दे मग. आता मी इकडे बाबा जिकडे बघू तिकडे बाबा दिसणार. साई बांद्र्याचा आयडी नाही तर गावला इकडे शाळेचा आयडी आहे. शाळेचा आयडी आहे. रूम घेतलेला आहे. आपण फायनल फ्रेश होणार. आणि बाजूलाच मंदिर आहे हे बघा. इथून लगेच दिसतं मंदिर. आरतीचा आवाज येत असेल तुम्हाला. समोरच द्वारका माई आहे. ती बघा ही द्वारका माई आहे. ही सगळी रूमची आमची घाई गडबड चालू आहे. कोणता रूम घ्यायचा आता. खूप रामनवमी निमित्त खूप रेट वाढलेत आज शिर्डीमध्ये. आणि एक दिवसाचं भाडं 1600 आहे 3 बेडचं. आता आपण 3 जणांचे म्हणून काय तेवढं भेटत नाही. एसीचं आणि नॉन एसीचं डायरेक्ट 1600. तर आता आम्ही विचार केला आहे ए सी वगैरे नको फॅन. आपण काय जास्त रूममध्ये थांबणार नाही. शिर्डीत फिरणार आहे त्यामुळे आपण ए सीचे काय जास्त आपल्याला उपयोग नाही होणार. झोपताना जास्त होणार. आणि आज रात्रीचं आपण पोहे गावात जाणार आहे वाजवायला आणि गाजवायला मजा करायला. आता अजून एक रूम बघायचा आपल्याला.
दोघांपैकी कोणता आवडला तर आपण तो बुक आणि लगेच तयारी करून बाबांच्या भेटीला. चीटिंग करता है तू. चीटिंग 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 करता है तू. बाटली बाई लालूची लालू पाहिजे लालू पाहिजे चुकून हा पहिला आला. त्याची बाटली त्याची बाटलेली चांगली चाई आला चाईची ह्याच्यावर बाटलेली लालू गावाला यार थांबलेलं लालूसाठी यांचं कोण साई आला साईची पण फाटली. लालू आले आला पहिला रोको गोली रोको गोली रोको गोली. तर चला आता फटाफट फ्रेश होतो आणि ही बुक आपण डन केलेली आहे. लागतो ना रूम बुक केलेली आणि आपला भाऊ तयार आहे. भाव घाबरलेला आहे. धड 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 धड. चला थोडा वेळ फ्रेश हो. ताईची तयारी चालू झालेली आहे. विकास जाधव नेता बनलेला आहे. नेताचे कपडे आणि इथे माझे. आता आपण निघालो दर्शनाला. बाई चावी काढला की लाईट बी सगळं बंद नाव यस क्लिअरिटी बघ बाबा. अबे चालू लाव. लाव ना 2 मिनिटं. अरे पण शर्ट तर घालून हा माणूस आहे. नाही बरं बघायचा. हा तू तर नाही बघ भाई टाकाटक एकदम. आणि आपली ड्रेसिंग बघा आजची कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. आता आम्ही चाललोय दर्शनाला बाबांच्या. इकडून सगळं फिरणार द्वारकामाई वगैरे कारण आता गर्दी नाही त्यामुळे आता आम्ही डिसिजन घेतलं की आत्ताच करायचं आहे. आणि मम्मीनी मला हे बघा काय काय दिलं आहे की खा बसमध्ये द्राक्ष आहेत आणि चिप्स आहेत आणि हा ट्रायपॉड आपण आज रात्री घेऊन जाऊया पालखीत. चला तुम्ही उद्या आणि प्रसादवरून समजला असाल शेवटी आपला बाबा दर्शन झालं आणि 15 ते 20 मिनटात आपलं दर्शन झालेलं आहे आणि अख्खं पुन्हा शिर्डी फिरली. आता जस्ट आम्ही मोबाईल वगैरे घेताना ब्लॉग चालू केला बाबा. आणि खूप काय फिरण्यासारखं आहे. फक्त इथे टाईम असला पाहिजे. फक्त बाबाच नाही आहे तर इथे वस्त्र संग्रहालय सगळं अजून इतर भरपूर मंदिर आहेत. ते आम्ही मंदिरं फिरून झालेलो आहे. आता आपले भाव आलेले आहेत इथे. आता आमचा नाश्त्याचा जरा विचार चालू आहे तर ही उदी वगैरे आता ठेवतो आणि आपला प्रसादाचा लाभ घेऊया आपण थोडाच. आणि आपल्याला ते तिकीट हे दाखव तिकीट बोलतोय आता प्रसाद मिस्त्री आम्हाला नाश्ता देणार आहे त्यांच्या सोबत. हां हे बघा. आणि दुपारच्या नाश्त्याचं भोजनालय हां सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत कधी खाऊ शकतो. आता आपण भूक लागली ती जाणार दुपारी. काय करता काय करा आता नाश्ता बघायचा तिथे म्हणजे आपण लागते इडली वडा खाल्लेला. चला. हा समजलं कोपऱ्यात भाई. आता आपल्याला खुश करणार आहे कारण लालू आपला नाश्ता देणार आहे आणि सकाळी सकाळी आमची झोपेमध्ये फुल वाट लागली असती. 3000 रुपयामध्ये भाई आमच्या तिघांचे रूमचे पैसे सांगितले भाई. असे कसे पैसे देऊन टाक. आणि झोपेत आम्ही दिले पण ते पैसे 3000. साई वांद्रे सावकार पेमेंट पण केला. हा 3200 रुपये पेमेंट करून टाकलाय. तर मी ह्याला बोलतो अरे एवढा पेमेंट कसा आधीच बोललो 1600 झाले. हा भाई बोलतो 3200 झाले देऊन टाक. आणि लालू पण झोपेतच होता. हे दोघं झोपेत होते. तर मी त्यांना सांगितलं भाई काहीतरी गडबड आहे. तर विचार केला तर आम्ही बोललो ना आम्हाला AC रूम नकोच नॉन AC घ्यायची. मग आम्ही AC 1600 मध्ये 2 दिवस घेतली. भाऊने आपल्या बाबांच्या रूपात खोललेलं आहे ते. चला प्रसादाचा लाभ झाला.
कारण आम्ही नाश्ता करत असतो आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. काकांच्या मिशा बघा. अंकल अंकल 2 मिनट आपका. ओके ओके. आपका जरा वो बताने का वो आपका जो मिशी एकदम मस्त किया है. लोग कितना साल लगा ये करने के लिए? 16 साल. 16 साल. अच्छा अच्छा. भारी भारी. फोटो काढायला लागले. पॅन बघा किती असे दिसेल तुम्हाला बरं. हा प्रॉपर. फोटो ले लो सर. यस. एक वीडियो भी ले लो. एक वीडियो नॉर्मल वाला वीडियो बना. लालू हम लोग भाई के बढ़ते ही नहीं अंकल. नहीं बैठते निकाल. मस्त लगे अंकल. कसले वाढले. साई तू पण कर सेल्फी भाई. काकाने फुल. हा सगळे रेडी. भाई लालूचे आमच्या वाढतच नाही काय माहिती किती. आता आम्ही एक ठरवलं लालूला फेमस करायचे. फॉलोअर्स वाढवायचे. पहिला फोटो इथे घ्यायचा. हा फुल पाखरूवरती घ्यायला. लालू बोलतो की माझा एक फॉलोअर्स वाढला. आता फोटो काढून अजून फॉलोअर्स वाढायचे. तर आता आपण लालूचा फोटोशूट करूया आयफोनमध्ये. आता आम्ही आहेत बघा कुठे बाबांच्या इथे बघा. ते तुम्हाला काही दाखवतो. फेमस. बाबांच्या भक्तीमध्ये भावा ते साई रे बोलतात. आपल्याला समजत नाही पण बोलतात. बाबांच्या भजनामध्ये दंग. परत आले ते काका. परत मिशावाले काका आले. बघा मिशावाले काका सगळे बघतात काकांना. स्नॅप काढला होई एकदम क्लोज जाय. सगळे बघतात मिशावाले काका. ते बघा. पण मी लक्ष्मण शिंदे पाटलांना पॉईंट दिलेले. हे बघा झूम करून दिसते की नाही. 9 कॉईन दिलेले. झाड आहे मला साईबाबाने. जेवण म्हणणार आहे हे. पहिल्यांदा बघितलंस है ना. एकदा आलंच नाही ना. मी 3-4 वेळा येऊन झालं. लालू आणि मी गेल्या वर्षी बघितलंय मी कुठं. गेल्या वर्षी नाही. हे लालू गेल्या वर्षी बघितलं. किती वेळा आलो आपण. गेल्या वर्षी नवीन दाखवलं. नाही त्याच्या अगोदर पण दाखवलं लालू. मला कोणी दाखवलं माहिती काय. जेव्हा मी आणि एक मित्र आलेला माझा तेव्हा दाखवलंय. कुठं बोलते. मला माहिती म्हणून मी ह्यांना घेऊन आलोय. हे आता माझी बदनामी करतायत. विषय क्लोज. चला मित्रांनो आपलं बाबांचं दर्शन पण चांगलं झालेलं आहे. आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये ना साई. 15 ते 20 मिनिटामध्ये आम्ही पूर्ण खाली होतो. त्यामुळे किती 6:30 आपण इथून निघालो. हां आलो. आंघोळ फटाफट आंघोळ केली आणि 6:30 आम्ही निघालो आणि पटकन दर्शनाला झालं. 15 ते 20 मिनिटामध्ये दर्शन झालं. आणि बाकी बाबांचं वस्त्रालय, परत वस्त्र संग्रहालय, अजून द्वारकामाई, अजून भरपूर मंदिरं जेवढी होती ना सगळी फिरलो. कारण मी जे यायचो फक्त बाबांच्या पाया पडायचो. द्वारकामाईमध्ये पण मी अजून गेलेलो होतो पहिला. पण असं टाईम नाही भेटत. कधी पण असं ते गर्दी असेल तर या टायमाला गर्दी नाही भेटली. आणि आपल्याला कारण या टायमाला पालखी नाही आली आहे आणि पालखी पोचणार आहे उद्या. तर त्यामुळे आपल्याला पॉसिबल झालं सगळ्या गोष्टी फिरायला. आणि शिर्डीमध्ये खूप काय फिरण्यासारखं आहे. तर आम्ही आलो आहे रूमवरती. भाऊ चांगलं दर्शन झालं ना. आता उद्याचा आमचा प्लॅन चालू होता की काकड आरतीला जायचं. तर आम्ही विचारलं रूमवाल्याला. तो बोलतो तुम्हाला 2 किंवा 2:30 वाजता लाईनीत जावं लागेल. आणि हां कारण आम्ही तिकडे असणार. रात्री आपण तिकडेच असू 2-2:30 पर्यंत. तर ते पॉसिबल नाही होणार. तर जर पास असेल तर तुम्ही कधी काय टेन्शनच नाही होतो. पण मला पास किती विचारलं तर भाई 600 रुपये.
एवढं आपलं बजेट नाही कारण नसताना. तर आपण पुन्हा उद्या गेलो तर जाऊया बाबांच्या मंदिरात आणि दर्शन घ्या. आता मी आराम करतो. पण मम्मीने नाश्ता वगैरे दिला आहे आणि नाश्ता वगैरे आम्ही करून आलो फुल मेंदूवडा दाबलेत. तर रात्री आपण डायरेक्ट पोहे गावात भेटणार आहे. तर पण आता आपण दुपारचं काय जायचं जेवायला हे 5 तर घेतलेत ना. हां दुपारी आम्ही प्रसाद भोजनालयमध्ये जाऊ बाबांच्या शिर्डीतल्या आणि रात्री आपलं पालखीतलं जेवण जेवणार आहे. मग आपलं दोन्ही टायमाला जेवणाचं काय हेच नाही टेन्शन नाही. आणि शिर्डीमध्ये आलं म्हटलं तर जेवणाचं कधीच टेन्शन नाही. बाबांनी कधी कोणाला भुकं ठेवलंच नाही आहे की उपाशी पोटी कोणाला ठेवलंच नाही. तर आपण दुपारी जेवायला जाऊया. ती थोडी क्लिप बघा कसे वाढतात कसे नाही. आता भरपूर वर्षांनी मी पण तिकडे चाललो आहे जेवायला. कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं आपण पालखी पोचली तसं दुपारी दर्शन करायचं आणि रात्री लगेच निघायचं मुंबईला रवाना. म्हणजे 9 दिवसाचं सांगतो आजचं नाही. तर आज आपण लवकर आलेलो आहे. तर तुम्हाला मी थोडा भेटतो. चलो आता आम्ही प्रसादालयामध्ये आलेलो आहे आणि मोफत भोजन आहे बघा. हा आपल्याकडे कुपन द्या. अरे ही मूर्ती दाखवायची रे. वेट मी तर भरपूर वर्षाने आलो इथे समोरून या लोकेशनवरती भरपूर वर्षाने आणि जेवलोच नाही मी कधी. चला मी इकडे आलो तुम्हाला मगाशी बोललो होतो लास्ट टाइम म्हणजे मगाशी की आलो आहे फटाफट घरी गेलो आहे. इथं आपल्या जेवणाची संधी नाही. मम्मी पप्पा असताना आलो म्हणजे मम्मी पप्पा वगैरे आम्ही इथं आलो ना तेव्हा जेवलेलो होतो. आता बघूया कसे वाढतायत ते. चला पूर्ण खाली इकडे पण गर्दी नाही. आता डायरेक्ट जेवणच आहे फटाफट म्हणजे काय टेन्शन नाही. बघितलं काय भाई मी आता झोपायचं एवढं किती कारण आहे. ठीक आहे ना बघितलं साई यासाठी तुम्हाला मी या टायमात घेऊन आलोय. चला जेवण वाटायला चालू. आम्ही गोड खात नाही. साई भाई खुश आहे गोड. नाही बस खाल्लंच नाही चालू नाही केलं. चला आपला कुठे गल्ली गोळ्यात फिरवत आहे काय माहिती. भावाला सगळे रस्ते माहिती तिकडचे. कोणी जर शिर्डीत याल तर साई बांद्रे गाईड्स हे काय साई बांद्रे गाईड्स हां तर त्याला व्हिजिट करा. आता आम्ही जेवण वगैरे झालं सगळं मस्त. दुपारचं जेवण झालं आहे आणि संध्याकाळी आपण तुम्हाला सांगितलं पालखीचं जेवण असेल तर ऊन तर खूप आहे. आता परत रूमवरती जाऊन आपण झोपणार. 1 hour later. आमच्या रूमची अवस्था बघा फुल बेकार सगळं हे बघा. मी स्वतः उठलो बोलतो आणि मी स्वतः उठलोय भावांनो. आता आम्ही चाललोय पोहे गावात नको मला आणि तिकडे डायरेक्ट पालखीचं दर्शन घ्यायचं. परत रात्री यायचं इथे कॅमेरा तिकडेच घ्यायचं आणि इथे ब्रँड लावले बघा. ब्रँड लालूच्या ब्रँड लावले बघा. लालू आणि साईचे ब्रँड लावले. ब्रँड अँबॅसेडर आहेत माचूचे. आता आम्ही निघालो आणि खास तिथे मयूर भाऊ भेटणार आहे. मयूरला भेटायचं आहे त्याला खांद्यावर घेऊन नाचायचं आज. स्पेशल गेस्ट. हा स्पेशल. A few moments later. आता आपण इथून डायरेक्ट पोहे गावात जाणार आहे आणि पालखीचं दर्शन घेऊ. आता वावीवरून निघाली ना रे. हां
पालखी आता वावीवरून निघाली आहे, आपल्या पोहे गावात निघाला. इथून कमीत कमी आता 14 का 15 किलोमीटर आहे पोहेगाव. तर 15 रुपये सीटने आम्ही पुढे उतरणार, तिकडून दुसरी ऑटो करणार, तिथून पालखीजवळ. आणि पालखीला 9-10 वाजणार, 10च्या पण वर जाईल. त्यानुसार आपण चाललो आहे. आता वाजले 7. इथं आता आम्ही पोचलो तर आहे झगडे फाटाला. आणि असा सीन झाला आहे, ते आम्ही 3 जण पॅसेंजर आहे. तर ते काकी ते बघा चाललेत ते. तर ते धरून असे 4 झालेत. आम्ही त्यांच्यावरच थांबलो आहे, कारण बोलतो तेवढे सीट भेटतील. आणि इथून 40 रुपये पुढे 10 परत रिक्षा चेंज करायची आहे, तर 10 रुपये असं करून आपल्याला जावं लागणार आहे. कारण मोस्टली डायरेक्ट तिकडे जात नाही, रस्ता खराब असल्यामुळे. आता बघा काकी काय बोलायला गेलं त्यांच्याशी. गडबड, आणि पुन्हा आपला रात्री पण गडबड होणार असं मला डाऊटफुल येतो आहे. कारण रात्री पण आपल्याला इथे जायचं आहे शिर्डीमध्ये. कारण ते लोक सकाळी लवकर पालखी निघणार, तर आपण चालणार तर नाही आहे. मग त्यामुळे काकी काय बोलतात बघू आता. क्या होय का रे बाबा. भरपूर स्ट्रगल चाललाय आम्हाला ते आजी सोडून गेल्यापासून. ते सपोर्ट होते, कारण आम्हाला गाडीच भेटत नाही. आता इथून झगडे फाटाजवळ थांबलो आहे बघा, झगडे फाटा. पोहेगाव पोहेगाव. चल 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 भेट. बसू बसू ना, चला जाऊ द्या चला. आता आम्हाला बघा टेम्पो भेटलाय आणि निघालो. 3 किलोमीटर ना साई, 3 किलोमीटर. बघा लालू भाऊ कसा वाचला बघा. गणपती हा चालला आम्ही पारसीवाडीचा सुवर्ण राजा. टी शर्ट कालपासून. हां, आता पोहे गावाला फायनली भेटले. आम्ही अर्धा तास तिथे बसलो आजी सोडून गेल्यापासून. अरे काय, कारण ते काहीतरी जुगाड करत होते की बसवा बसवा. बसलो फक्त खाली. आजीला टेम्पो भेटला, ते आमच्यासाठी भांडण करत होते, पण ते उतरत पण होते. ते बोलले नका उतरू, पण आम्ही बोललो नका उतरू, तुम्ही जावा, आम्ही थांबतो. तर आता डायरेक्ट पालखीच्या स्पॉटवर भेटा. लालूला मी आज खांद्यावर घेऊन नाचणार आहे. एवढा काळोख बघा. शेवटी आम्ही फायनली विचार केला की 3 किलोमीटर चालत जायचं, पण भेटते का ऑप्शन नाही. तेवढं चालत निघाला, 2 पावलं टाकली. साईबाबा बोलले की चालत नाही जायचं, बघा गाडी भेटणार VIP. हां, 2 गाडी बघा, गाडी वाईट काय तांदूळ वाटतं. वाईट भरपूरच लांब होतं. कमीत कमी 1-1.5 तास लागला असता आपल्याला, आरामात 1-1.5 तास लागला असता. आणि पालखी वगैरे, आता हे सगळं रस्ता तुम्हाला खाली दिसतोय, तर तुम्हाला थोड्या वेळात भरलेला दिसेल. आणि पालखी इकडे थांबणार आहे. हे शनी मंदिर आहे वाटतं आहे ना. हां, शनी मंदिरात पालखी थांबणार आहे. हे बघा जेवण चालू आहे. चल आतमध्ये फिरून मारून आहे इथूनच. हे संस्थेचं जेवण आहे, आत्ताच चालू झालं आहे बनवायला. पालखी आली की जेवण चालू. ते बघा साई सेवक. चल पुढे जाऊ. आणि हे जेवण प्रत्येक 7 ते 8 हजार लोकांसाठी असतं. गाव वगैरे पण जेवायला, त्या पालखीची पब्लिक पण असते. आणि तयारी चालू आहे पालखी संस्थेवाल्याची आहे बघा. आणि वरती महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हे आम्ही आमचे मावळे महाराजांचे. या साई अजून भरपूर वेळ आहे पालखीला. सगळं नियोजन चालू आहे त्यांचं. दादाला चालून पायाला फोड आलेले आहेत, विदाऊट चप्पल आहे ना. बघा हा एक आहे. किती वाजता निघाला ते. आहे 2 ना. साईराम साईराम. विदाउट चप्पल लालू, विदाउट चप्पल आहे. 3 फोड आहेत. मी कधीच नाही बाबा विदाउट चप्पल नाही, चप्पल घालून खंडोबात मंदिरात थांबलो आहे. आमच्या मंडळाची निशाणी आलेली आहे. कुठे ती निशाणी.
तर समजाच्या पालखी आलेली आहे. हे मयूर बघा पूर्ण व्हाईटम व्हाईट आहे. नेता आहे तो आमचा उमेदवार. आला काय? आणि पूर्ण साईमय वातावरण झालेलं आहे सगळीकडे. हे बघा हळूहळू सगळे रथ वगैरे येतात. अजून पालखी आलेली नाही आहे 10 वाजले तरी. अरे इकडे ना आला काय? हे बघ रस्ता क्रॉस कर डोन लागते ना त्या ऐकले का? आणि त्याची मजा बघा आता तुम्ही. अरे 1 मिनिट इथे जरा 1 मिनिट माझं काम आहे. इकडे इकडे मयूर हे बघ इथे 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 हे इकडे बघ इकडे 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 समोर बघ इकडे इकडे ह्या साईडला ह्या साईडला. अरे ह्या साईडला हा बघ मी लपलोय ना आता मला बघून तर येणार पाटी नाही. पाटी पाटी अबे इकडे सरळ बघ समोर बघ हे बघ ना शिडी. अबे रस्ता क्रॉस कर रस्ता क्रॉस कर अबे रस्ता क्रॉस कर इथे इग्नोर करतोय समोर असेल. तर घे ब्लॉग मध्ये घे अरे, ब्लॉग तू मध्ये घे रस्ता ब्लॉग cross मध्ये घे जरा त्याला ब्लॉग मध्ये घे. कसा इग्नोर का दाखव जरा. बघितलं हे इकडे मयूर अबे अबे इथे अरे लेफ्ट साईडला हे इकडे हे बघ ना शिड्यांवरती. ए पोरांना काय इग्नोर करतोस काय? हा मग काय मग ही आमच्या मंडळाची निशाणी आहे. ग्रीस लावेल ना टी शर्टला लक्षात ठेव. हा तुझा वाईट बीट काय दिसणार नाही ते. पालखीला आलोय का आपण लपडी करायला कुठे आलो? भाई भावाची ड्रेसिंग बघा फुल. आणि बाबांनी किती बॅच दिलेत बघा. साई सेवक आले. हा बॅच मला पाहिजे. भाई किती बॅच आहे त्याच्याकडे दाखव. हा बघा साई सेवक शिर्डीकर. हे ढापला असेल कोणाच्या भावाने आपल्याला. दे ना माझ्या घरात घालू दे. गळ्यात घालायचा ना बाबांचा प्रसाद येतो ते जेली हा मग खा बाबांचा प्रसाद आहे ना खा तो खा. वेळ आल्यावर हा दरवर्षी घालतो. जाऊ दे एक दे. दरवर्षी देणार आता तो. हे तर घेऊ दे ना. अरे राहू दे काय गाडीत तुला देतो तर हे येऊ दे इनोवा. आता उद्याचं काय आहे? निशाण मिळेल नाही लांब आहे अजून आता पात्रीला आहे. पण आमची निशाणी आली आहे ना भाई मयूर क्षीरसागर. आमची निशाणी आली ना. आमची निशाणी आमची नाही नाही थांब. तू आमची काढायचा तर त्याच्या आधी चालत आलाय गाडीत बसलाय. गाडीत टेम्पोत बसून आलाय. आता लंगडाची नाटकं करतोय बघा. हा 2 मिनिट थांब. हे नाही मी नाही वाजत रोटो. निशांचा फोटो काढेल. पालखी आलेली आहे. आता थोड्या वेळात तुम्ही तांडव बघा साई सेवकचा. मी दाखवतो थांबा. हा आली आली. हे बघा तांडा बघा बघता आता. आणि आपली
गजब बेइज्जती है. छोटो भाई गपचूप ब्लॉग काढतो सांगत नाही पब्लिकला सांगतो मी आता तुझ्याकडून काय ट्रॅक्टर चालू करतात हे लोक भावा आपला पोरांना सांभाळ तूच एक सिनियर ही सगळी पोरं तुझ्या हाताखालची आहेत सगळी सिनियर तूच आहे समजलं काय हा नंतर शैली येतो वयस्कर मध्ये शैली येतो तर पोरं चाललेली आहेत चल मग आम्ही पण निघतो चल येऊ बाकी लोक भेटलेले आता पोहेगावला याचा भावाचा अजून डोळा उन्हात बराना झालेला आहे लक्की भाऊ आलेला आहे आणि सेम मेन आपला अध्यक्ष हा निशान प्रमुख भाई कसा होता प्रवास ते तर सांगा मजेत ना हा ह्याला जाऊ दे कारण हा पाठच दाखवते सारखा मगात पासून
घाटकोपर munitions चं नाव दाखव. हा वा